नमस्कार. अ, विज्ञान तरंग ह्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त ऑनलाईन साप्ताहिक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय असणार आहे प्रदूषण. आपण यापूर्वी बऱ्याच वेळा हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, जमीन प्रदूषण किंवा वायू प्रदूषण ह्या सगळ्या प्रदूषणाबद्दल ऐकत आलो आहोत. परंतु आपल्या अनावश्यक प्रकाश वापरामुळे आपण आपल्या गरजेनुसार प्रकाशाचा अतिवापर केल्यामुळे आपण कृत्रिम प्रकाशाचा वापर वाढवल्यामुळे आता प्रकाश प्रदूषणही होऊ लागलं आहे. त्यामुळे आजचा विषय आपला असणार आहे प्रकाश प्रदूषण आणि हे प्रकाश प्रदूषण कशा कशा प्रकारे होत आहे, त्याचे मानवावरती किंवा सजीव सृष्टीवरती कशा प्रकारे आपल्याला परिणाम दिसून येतात त्याबद्दल आपण थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर प्रकाश प्रदूषण म्हणजे काय? याआधी आपण हे लक्षात घेऊया की प्रदूषण म्हणजे काय. पर्यावरणात कोणताही टाकाऊ किंवा हानिकारक असा घटक मिसळल्यास पर्यावरणाच्या किंवा नैसर्गिक रित्या जे जीवन चक्र चालू असते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होतो, तेव्हा आपण त्या गोष्टीला प्रदूषण होत आहे असे म्हणतो. याचप्रमाणे जेव्हा आपण प्रकाशाचा अतिवापर करतो, आपण गरज नसेल त्यावेळी सुद्धा अति प्रमाणात प्रकाश वापरतो, रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाचा वापर करतो, ह्यामुळे निसर्गातील विविध जीवसृष्टींवरती काही घातक असे परिणाम आपल्याला होताना दिसून येतात. यालाच आपण प्रकाश प्रदूषण असे म्हणू शकतो. सूर्यप्रकाशाचा जो वर्णपटल असतो, सूर्यापासून जो आपल्याला प्रकाश मिळतो त्याचा जो वर्णपटल असतो त्याही पेक्षा जास्त आपण केलेल्या कृत्रिम प्रकाशाचा वर्णपटल हा सर्वाधिक असतो. त्यामध्ये युव्ही लाईट्सचे प्रमाण जास्त असते, म्हणजेच अल्ट्राव्हायोलेटचे प्रमाण हे जास्त असते आणि हे आपल्याला हानिकारक ठरू शकते. याचबरोबर प्रकाशाचा वेग हा सर्वाधिक असतो हे आपल्याला माहितीच आहे. निसर्गात असणाऱ्या ध्वनी, वायू किंवा पाणी ह्या घटकांपेक्षा प्रकाशाचा वेग हा सर्वाधिक असतो. त्यामुळे एखाद्या ठिकाणी होत असलेल्या प्रकाशाच्या अतिवापराचा दुष्परिणाम हा आपल्याला इतर ठिकाणीही होत असताना दिसून येतो. तर याच प्रकाश प्रदूषणाचे काही प्रकार आहेत. या प्रकाश प्रदूषणाचे 4 मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. त्यापैकी पहिला प्रकाश प्रदूषणाचा प्रकार आहे प्रकाश अतिक्रमण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लाईट ट्रेसपास असे म्हणतो. या प्रकारात जिथे प्रकाश अपेक्षित नाही तिथेही प्रकाश पाडला जातो. त्यानंतर पुढचा प्रकाश प्रदूषणाचा प्रकार आहे दीप्तीज्योत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्लेअर असे म्हणू. ह्या दीप्तीज्योत प्रकारामध्ये आपण रस्त्यावर लावलेल्या दिव्यांमधून जो प्रकाश येतो तो कधी कधी थेट आपल्या डोळ्यांमध्ये जातो आणि हा थेट डोळ्यांमध्ये गेलेल्या प्रकाशमुळे आपल्याला दिसण्यास थोडा अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा आपल्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो. तर ह्या प्रकाराला म्हणतात दीप्तीज्योत. आणि प्रकाश प्रदूषणाचा तिसरा प्रकार आहे प्रकाश गोंधळ. निसर्गात असणारे बहुतेक जीव हे या प्रकाश गोंधळ ह्या प्रकाश प्रदूषणाच्या प्रकारास हा प्रकाश प्रदूषणाचा प्रकार त्यांच्यासाठी हानिकारक ठरतो. तो कसा? तर बरेच सजीव ह्या प्रकाशामुळे, जो अति प्रमाणात केलेला प्रकाश आहे, गरजेशिवाय केलेला प्रकाश आहे, अशा प्रकाशामध्ये येऊन सजीव गोंधळून जातात. यामध्ये तेजस्वी दिव्यांचे अतिरिक्त समूह यांचा समावेश होतो. तर अशा गोंधळून टाकणाऱ्या प्रकाशाला आपण प्रकाश गोंधळ या प्रकारचे प्रकाश प्रदूषण म्हणू. यानंतर पुढे चौथा प्रकाश प्रदूषणाचा प्रकार आहे आकाशदीप्ती, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्काय ग्लो असे म्हणू. यामध्ये शहरावरील रस्त्यांवर रात्री जे कृत्रिम प्रकाशाद्वारे दिवे लावलेले असतात, यामधून निघणारा जो प्रकाश असतो तो प्रखर असतो आणि तो थेट बऱ्याचदा सरळ आकाशात जातो. आणि हा सर्वत्र पसरलेला प्रकाश थेट आकाशात जेव्हा जातो तेव्हा आपले आकाश हे उजळून टाकलेले दिसते. आणि ह्या उजळून टाकणाऱ्या
टाकणाऱ्या आकाशाच्या प्रकाशाला आपण आकाशदीप्ती म्हणजे स्काय ग्लो प्रकाश प्रदूषणाचा हा चौथा प्रकार म्हणू. यानंतर आपण ह्या प्रतिमेत आपल्याला दिसत असेल त्याप्रमाणे जो पहिला दिवा आपल्याला दिसत आहे त्याचा प्रकाश हा चारी दिशांनी पसरलेला आपल्याला दिसतोय. त्याचा प्रकाश हा सर्वत्र चारी दिशांनी तितक्याच प्रखरतेने पसरलेला आपल्याला दिसत आहे. तसंच पुढे पुढे जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला लक्षात येईल की शेवटचा दिवा जो आहे त्याला योग्य पद्धतीचे आवरण केलेले आहे. त्यामुळे त्याचा प्रकाश हा आपल्याला गरजेचा आहे तितक्याच भागावर पडत आहे आणि तो वरती आकाशाकडे फेकला नाही जात आहे. त्यामुळे काय होतंय, वरती आकाशात दिसणारे जे तारे आहेत ते आपल्याला स्पष्ट दिसू शकतात. आकाश उजळून न गेल्यामुळे आकाश स्वच्छ राहते. तर ह्या प्रकारे आपल्याला ह्या दिव्यांमध्ये काही वर्गीकरण दिसत आहे. तर ह्या प्रतिमेचं स्पष्टीकरण बघायचं म्हटलं तर आपल्याला ह्या दिव्याच्या प्रकारातून आपल्याला आकाशावर होणारे परिणाम कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे होत आहेत हे आपण समजून घेऊ शकतो. त्याच प्रकारे ह्या प्रकाशाची स्थिती नेमकी काय आहे हे देखील आपण समजून घेऊ शकतो. तर आपण पाहिलं त्यानुसार पहिल्या दिव्याचा प्रकाश हा सर्वत्र पसरत होता. तो थेट आकाशातही जात होता आणि तो चारी दिशांना पसरत असल्यामुळे आकाश उजळून जात होते आणि आपल्याला तारे दिसेनासे या दिव्याच्या प्रकाशातून होतात. ह्याला आपण असुरक्षित दिव्याचा प्रकार म्हणू शकतो आणि ह्याची स्थिती अस्वीकार्य आहे असे आपण म्हणू. यानंतर पुढे पुढे जसा दिवा आपल्याला दिसत गेला त्या प्रतिमेत त्यानंतर दुसरा दिवा होता तो अंशतः झाकलेला होता, परंतु तो काही अंशी झाकल्यामुळे त्याचा प्रकाश हा अजूनही वरच्या आणि खालच्या दिशेला तितक्याच प्रखरतेने जात होता. त्यामुळे तो थेट आकाशात त्याचा पुन्हा प्रकाश गेल्यामुळे आकाश हे उजळून टाकले जात होते. त्यामुळे या दिव्याच्या प्रकाराला आपण खूप वाईट स्थिती असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा दिवा होता त्यामधून येणारा प्रकाश हा देखील आकाशाकडे फेकला जात होता. त्यामुळे ह्याही दिव्याच्या प्रकाराची स्थिती वाईट आहे असे आपण म्हणू. पण मग सर्वोत्तम किंवा उत्तम प्रकाराचे चांगल्या प्रकाराचे दिव्याचे प्रकार कोणते हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर आपल्याला कशा प्रकारचा दिवा लावला पाहिजे, तर तो दिवा पूर्णपणे झाकलेला असायला हवा. पूर्णपणे झाकलेला दिवा हा फक्त आपल्या गरजेच्या ठिकाणीच आपल्याला प्रकाश देणार आहे आणि आपल्याला आवश्यक त्या ठिकाणीच योग्य प्रकारे प्रकाश आपल्याला पाडता येणार आहे. त्यामुळे हा पूर्ण झाकलेलाच म्हणजेच ज्या दिव्याला आवरण असेल असा दिवा आपण चांगल्या स्थितीत मोडतो असे म्हणू शकतो. यानंतर पुढे अजून आपण सर्वोत्तम दिवा कशाला म्हणू शकतो, तर आपला हा दिवा पूर्णपणे झाकलेला तर असायलाच हवा. त्याला व्यवस्थित योग्य आवरण हे असायलाच हवे, परंतु त्यासोबतच त्याला एक सेन्सर असायला हवे, जे सेन्सर गरजेनुसार आपल्याला प्रकाश देतील आणि आपल्या ह्या दिव्यांच्या माध्यमातून आपली वीज बचत देखील होणार आहे आणि ज्यामुळे आकाशही आपले स्वच्छ आणि लख्ख राहणार आहे आणि ज्यामुळे आपण खुल्या आकाशात ताऱ्यांना पाहू शकू आपल्या डोळ्यांनी. तर अशा पद्धतीच्या दिव्याच्या प्रकाराला आपण सर्वोत्तम दिव्याचा प्रकार असे म्हणू शकतो. तर पुढच्या ह्या प्रतिमेत आपल्याला दिसत असेल की रस्त्यावर आपल्या सोयीसाठी आपण लावलेल्या ह्या एका दिव्यामधून विविध प्रकारे आपण आतापर्यंत जे विविध प्रकारचे प्रकाश प्रदूषणाचे प्रकार पाहिले, तर हे विविध प्रकार हे एकाच दिव्याच्या प्रकाशातून येणाऱ्या प्रकाशातून होत असतात. तर ते आपण ह्या प्रतिमेतून समजून घेऊ शकतो. आपण एखाद्या रस्त्यावर लावलेला दिवा पाहतो, परंतु त्याचा प्रकाश हा रस्त्यासोबतच इतरत्रही पसरत असतो. त्यामुळे जितका आपल्याला गरजेचा प्रकाश आहे तो तर आपल्याला मिळतोच आहे, परंतु त्याऐवजी तो प्रकाश पुढे सरकला जात असेल तर तो प्रकाश प्रदूषणामध्ये मोडला जातो. त्याचबरोबर हा प्रकाश थेट रस्त्यावर चालणाऱ्या मानवांच्या डोळ्यात जर थेट जात असेल त्या
प्रकाशाची तीव्रता इतकी असते की तो आपल्या डोळ्यात जातो आणि आपले डोळे दिपवून टाकतो. त्याला आपण काय म्हटलं होतं? दीप्तिज्योत. ह्या प्रकाश प्रदूषणाच्या प्रकाराला आपण दीप्तिज्योत म्हटलं होतं. तर एका प्रकाशाच्या ह्या दिव्यातून हा प्रकारही होताना आपल्याला दिसून येतो. त्याच्याच पुढे जाऊन आपण बघितलं की रस्त्यालगतला जे काही इमारती असतात, जी काही घरं असतात, हा दिव्यातून येणारा प्रकाश काही प्रमाणात थेट त्या घरातील खिडकींमधून घराच्या आत जातो. तर हा दिवा खरं तर त्या घरामध्ये जाणे खरं तर त्या घरामध्ये त्या दिव्याच्या प्रकाशाचे जाण्याची काही आवश्यकता नसते. कारण तो दिवा आपण हा रस्त्यावरती वाहतुकीसाठी लावलेला असतो. परंतु हा दिव्याचा प्रकाश जेव्हा इतरत्र पसरतो, रस्त्यालगत असणाऱ्या ह्या इमारतींच्या घरात देखील जातो आणि त्याचा परिणाम पुन्हा मानवाला होतो. तर ह्याला आपण प्रकाश अतिक्रमण म्हणू. याचबरोबर आपण पुढे ह्या प्रतिमेतून समजून घेऊ शकतो की ह्या दिव्यातून येणाऱ्या प्रखर प्रकाशामुळे हा थेट आकाशाकडेही जातो. जसं की आपण पूर्वीही म्हटलं की आकाशात गेलेला प्रकाश हा आकाश उजळवून टाकतोय आणि आकाशात लालसर असा रंग निर्माण होतो. आणि त्यामुळे काय होतंय की आकाशात असणारे जे काही पक्षी आहेत, जे काही कीटक आहेत, यांना धोका निर्माण होतोय. याही पुढे जाऊन आपण बघायचं झालं तर आपल्याला लक्षात येतं की ह्या दिव्यांच्या प्रकाशाची तीव्रता इतकी जास्त असते की तो थेट जमिनीवर पडूनही पुन्हा परावर्तित होऊन आकाशाकडे जातोय. आणि अजून पुढे जाऊन बघितलं तर आपल्याला समजेल की हा वरती परावर्तित झालेला प्रकाश जर आकाशात ढग असतील तर त्या ढगांना आदळून पुन्हा जमिनीवरती खाली येण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा पद्धतीने रस्त्यावर लावलेल्या एक पथदिव्याच्या प्रकाशातून अनेक प्रकारे प्रकाश प्रदूषण घडून येते. एक दिवा हा अनेक प्रकारच्या प्रकाश प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे. तर या प्रकाश प्रदूषणाचे मानवावरती किंवा इतर सजीवांवरती एकंदरीतच पर्यावरणावरती कसे परिणाम होतात हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर वन्यजीवांच्या हालचालींमध्ये व्यत्यय येतो या प्रकाश प्रदूषणामुळे. यानंतर प्राण्यांच्या स्थलांतरांवर परिणाम होतो. यानंतर वनस्पतींच्या वाढीच्या चक्रावरती बाधा येते. ताऱ्यांची आपण पाहिलं त्याप्रमाणे ताऱ्यांची दृश्यमानता कमी होते आणि त्याचबरोबर ऊर्जा आणि पैशांचाही अपव्यय होतो. रात्रीचा कृत्रिम प्रकाश हा एक प्रदूषणाचा वेगळा प्रकार आहे, ज्यामुळे पृथ्वीच्या 22% पेक्षा जास्त भूभागावरती याचा परिणाम होतो आणि याचा परिणाम आपल्या जैवविविधतेवर तसंच आपल्या मानवी आरोग्यावरती मोठ्या प्रमाणात ताण निर्माण करू शकतो. रात्रीचा कृत्रिम प्रकाश यालाच आपण इंग्रजीमध्ये एलन असं म्हणतो. याचाच अर्थ की आर्टिफिशियल लाईट ॲट नाईट. आता ह्या रात्रीच्या कृत्रिम प्रकाशाचा परिणाम मानवावरती कशा प्रकारे होतो? तर काही रासायनिक संकेतांमध्ये व्यत्यय निर्माण होतो. आपले दिनचक्र असं असते की आपण दिवसभर काम करतो, दिवसा उजेडी आपण काम करत असतो आणि रात्र ही आपल्याला झोपण्यासाठी असते. तर ह्यासाठीच आपल्याला योग्य झोप मिळावी, आपले शरीरात मेलॅटोनिन नावाचं एक हार्मोन तयार होत असतं, जे की आपल्याला झोपेची वेळ झाल्याचे संकेत देतं. परंतु आपल्या बदललेल्या ह्या दिनचक्रामुळे, आपल्या अति प्रकाश वापरामुळे हे मेलॅटोनिन नावाचं संप्रेरक आहे, त्याचं उत्पादन कमी होत आहे. त्याचबरोबर आपल्या प्रकाश वापराच्या जास्त वापरामुळे झोप आणि जागण्याच्या चक्रातही बरेचसे बदल घडून आलेले आपल्याला दिसतात. यानंतर मानवावरती काही अनुवंशिक स्तरावरती बदल होऊ शकतात. काही अभ्यासानुसार प्रकाश आणि अंधाराच्या चक्रात व्यत्यय आल्याने आपल्या जनुकांच्या कार्यावर काही परिणाम होऊ शकतात असे दिसून येते. याचाच परिणाम नाही. त्याचबरोबर आता आपण LED दिवे जे आहेत यांचं अति प्रमाणात जे वापर करत आहोत, तर यामुळे आपल्याला बरेचसे डोळ्यांचे आजारही होऊ शकतात. बऱ्याचशा स्क्रीन आपण रात्रीच्या वेळी वापरत असतो. आपण लॅपटॉपवर काम करतो, कम्प्युटरवर काम करतो किंवा बऱ्याचदा आपण रात्री अवेळी फोन पाहत असतो. तर त्यातून येणाऱ्या प्रकाशामुळे बरेचसे आपल्याला डोळ्यांचे आजार होऊ शकतात.
यामध्ये मॅक्युलर रेटिनल डिजनरेशन असा एक आजार डोळ्यांचा होऊ शकतो, ज्यामध्ये डोळ्यांच्या वरील जी डोळ्यांच्या वरील जी रेटिना आहे याच्या मध्यवर्ती भागाची झीज होऊ शकते. त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्याला मोतीबिंदू सारखे आजार होऊ शकतात. तर हे कृत्रिम प्रकाशाच्या अतिवापरामुळे किंवा एकंदरीतच प्रकाश प्रदूषणामुळे मानवावर होणारे काही परिणाम आहेत. पुढे आपण बघितलं तर जसे आपल्या मानवावरती परिणाम होत आहेत, त्याचबरोबर भूतलावर असलेल्या इतर ज्या जैवविविधता आपली बरीच आहे, इतर जीवसृष्टी आहे, इतर जे जीव आहेत त्यांच्यावरही बरेचसे घातक असे परिणाम होतात. तर त्यांच्यावर कोणते परिणाम होतात हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. तर जैवविविधतेवर कोणकोणत्या प्रकारचे परिणाम होतात? तर विनाकारण ओढले जाणे, ज्याला इंग्रजीमध्ये फटल अट्रॅक्शन असे म्हणतात. त्यानंतर आहे प्रजननात अडथळा येणे. बऱ्याचशा प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, कीटकांमध्ये प्रजननात अडथळा येतो. त्यानंतर भक्षकांपासून धोका. काही जीव आहेत जे रात्रीच्या अंधारात स्वतःचे संरक्षण करत असतात, परंतु आपण रात्रीही केलेल्या कृत्रिम प्रकाशामुळे ह्या भक्षकांपासून धोका निर्माण होऊ शकतो, ज्याला आपण इन्क्रीज्ड प्रिडेशन असं म्हणतो. त्यानंतर पुढे परागीकरणावरती परिणाम. बऱ्याचशा वनस्पती आहेत अशा की ज्या रात्रीच्या वेळी त्यांचे परागीकरण होत असते. काही कीटकांद्वारे, काही पक्ष्यांद्वारे परागीकरण हे होत असते, परंतु आपण केलेल्या कृत्रिम प्रकाशामुळे त्यांच्या परागीकरणावरती काही परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात, ज्याला आपण डिस्ट्रप्शन ऑफ पॉलिनेशन असे म्हणू. त्यानंतर एकंदरीतच सर्व सजीवांची जीवनचक्र बिघडणे हा एक परिणाम आपल्याला दिसून येतो, ज्याला आपण डिस्ट्रप्टेड डेव्हलपमेंट असे म्हणू. तर आता काही एक एक उदाहरणं आहेत ती आपण लक्षात घेऊया. सर्वात पहिले तर वनस्पती ह्या दिवसा सूर्यप्रकाशात अन्न तयार करतात आणि रात्रीच्या विश्रांती घेतात. मात्र रात्रीच्या प्रखर दिव्यांमुळे, रात्री पथदिव्यांमुळे किंवा एकंदरीतच आपण बऱ्याचदा आपण बघतो की आपण सणावाराला सजावटीसाठी बऱ्याचदा झाडांच्या भोवतीने दिव्यांच्या रांगाने वेटोळे घालतो झाडांना. त्यामुळेही झाडांमध्ये काही घातक असे परिणाम दिसून येतात. यामुळे काय होतं, या प्रकाश प्रदूषणाचा परिणाम झाडांवर कसा दिसून येतो? तर ह्या दिव्यांच्या प्रकाशामुळे झाडांना रात्र झाली आहे किंवा आता दिवस संपला आहे हे त्यांना कधी कधी लक्षात येत नाही. त्यामुळे ही झाडे गोंधळून जातात आणि त्यांच्या प्रकाश संश्लेषणाच्या जी प्रक्रिया खरं तर दिवसा सूर्यप्रकाशात होत असते, परंतु ह्या कृत्रिम प्रकाशामुळे त्यांना दिवस संपला आहे हे लक्षात येत नाही. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत बऱ्याचदा अडथळा येतो. आणि जसं मी आधी पहिल्या स्लाइडमध्ये आपण जो मुद्दा पाहिला की परागीकरणावरती परिणाम होतात, तर परागीकरण जे आहे त्यामध्ये घट आपल्याला दिसून येते. परागीकरण हे कमी होताना दिसून येते. यापैकी एक उदाहरण द्यायचे म्हटले तर रातराणी. काही विशिष्ट अशा वनस्पती असतात ज्या विशिष्ट प्रकारे कीटकांना आकर्षित करण्यासाठी किंवा पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी, परागीकरणासाठी, कीटकांना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे काही सुगंध हे सोडत असतात. तर ह्या रातराणी ह्या फुलांमधून येणारा विशिष्ट असा सुगंध कीटकांना आकर्षित करतो. यामधून त्यांचे परागीकरण होत असते. परंतु रात्रीच्या ह्या कृत्रिम प्रकाशामुळे ह्या वनस्पती गोंधळून जातात व त्यांच्यातील परागीकरणावरती जसा परिणाम दिसून येतो तसाच त्यांच्या फुलांवरती बहर येण्याच्या वेळेमध्येही आपल्याला परिणाम दिसून येतो. बऱ्याचदा त्यांच्या फळ उत्पादनावरतीही परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. ह्याचमुळे काही झाडांची वाढ ही नीट होत नाही, त्यामुळे त्यांना फुले अवेळी येणे किंवा फळांचे उत्पादन कमी होणे ह्यासारख्या गोष्टी होताना आपल्याला दिसून येतात. काही झाडेही थंडीच्या दिवसातही पाने न गळणे यासारखेही परिणाम आपल्याला दिसून येतात, ज्यामुळे झाडं
मारली जाऊ शकतात. तर हे असे काही घातक परिणाम प्रकाश प्रदूषणाचे झाडांवर, वनस्पतींवर होतात. पुढे कीटक. अ, कीटक हे निसर्गातील एक सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. हे कृत्रिम प्रकाशामुळे त्यांच्या जीवनावरती गंभीर असे परिणाम होतात. तर ते कशा प्रकारे? कीटक हे प्रकाशाकडे प्रामुख्याने आकर्षित होतात, परंतु नैसर्गिकरित्या ते आपली दिशा ही ताऱ्यांच्या किंवा चंद्राच्या प्रकाशावरती ठरवतात. ते आपली दिशा वरची बाजू किंवा खालची बाजू कोणत्या दिशेने आपल्याला उड्डाण करायचे आहे याचं गणित ते आपल्या ताऱ्यांपासून येणाऱ्या किंवा चंद्रापासून येणाऱ्या प्रकाशावरती ठरवत असतात. परंतु आपण लावलेले जे मी म्हणेन की एलईडी दिवे आहेत, बरेच मोठ्या आकाराचे एलईडी दिवे जे आपण बऱ्याचदा रस्त्यावरती किंवा बागेत लावलेले आपल्याला दिसत असतात, तर ह्या दिव्यांमधून येणाऱ्या प्रकाशामुळे हे कीटक त्याकडे आकर्षिले जातात आणि हे त्या दिव्याभोवती गोलाकार पद्धतीने फिरू लागतात, ज्याला आपण ट्रान्सवर्स ओरिएंटेशन किंवा डॉर्सल लाईट रिस्पॉन्स असे म्हणू. यामुळे काय होते, हे कीटक त्यांची दिशाभूल होते, ती आपली दिशा विसरतात आणि ह्या दिव्यातून येणाऱ्या प्रकाशामध्ये अडकले जातात, ज्याला आपण सुरुवातीलाच म्हटलं की फटल अट्रॅक्शन. हा प्रकार आपल्याला इथे दिसून येतो. तर हे कीटक त्या दिव्याच्या उष्णतेमुळे किंवा त्या दिव्यामध्ये अडकल्यामुळे सतत सतत गोल फिरून दमल्यामुळे ते मरण पावतात. पुढे आहे काजवे. काजवे हे प्रजननासाठी विशिष्ट प्रकारचा प्रकाश संकेत देत असतात. काजव्यांमध्ये ल्युसिफेरस नावाचं रसायन असतं. काजव्यांच्या प्रकाशपेशीमध्ये ल्युसिफेरस नावाचं रसायन असतं, ज्यामधून काजवे हे प्रकाश उत्सर्जित करत असतात. ह्या प्रकाशामुळे त्यांच्या प्रजनन प्रक्रियेत मदत होते. परंतु आपण केलेल्या कृत्रिम प्रकाशामुळे मादी काजव्यांना नर काजव्यांनी केलेला हा प्रकाश दिसेनासा होतो, त्यामुळे त्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळा येतो. आणि त्याचबरोबर आपण आता पाहत असू की हल्ली झपाट्याने ह्या काजव्यांचं प्रमाण कमी होत आहे. त्यामागे प्रकाश प्रदूषण हे प्रामुख्याने कारणीभूत आहे. त्याचबरोबर बरेचसे लोक पर्यटनासाठी पर्यटक म्हणून काजवे पाहायला म्हणून जातात. ते काजवे पाहायला म्हणून गेलेले असताना बऱ्याच वेळा टॉर्च घेऊन जातात, तर त्याचाही परिणाम या काजव्यांच्या प्रकाशावरती झालेला दिसतो आणि ह्या काजव्यांची संख्या झपाट्याने कमी होताना आपल्याला दिसत आहे. यापुढे रात्रीचे पतंग, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मॉथ असे म्हणतो. हे पतंग देखील कीटकांप्रमाणे चंद्राच्या प्रकाशावर आपली दिशा ठरवतात, ज्याला पुन्हा ट्रान्सवर्स ओरिएंटेशन आपण म्हणतो. परंतु हे जेव्हा कृत्रिम दिवा पाहतात तर ते गोंधळून जातात आणि त्यांना तो चंद्र आहे असं वाटू लागते, ज्यामुळे ते गोंधळामुळे त्या दिव्याभोवती गोलाकार फिरतात, ज्याला आपण स्पायरल मोशन म्हणतो. गोलाकार पद्धतीने फिरत राहतात आणि शेवटी हे पतंग थकून किंवा उष्णतेमुळे मरण पावतात. पुढे समुद्री कासव म्हणजेच ऑलिओरिड्रे हे सगळ्यांनी ऐकलंच असेल. तर समुद्री कासव आपल्या पिल्लांना जन्म देण्यासाठी सुरक्षित जागा किनारा ही आहे असे त्यांना वाटते, त्यामुळे ते समुद्री कासव आपल्या पिल्लांना जन्म किनाऱ्यावर देतात आणि ही पिल्ले जेव्हा अंडी उबवून बाहेर येतात तेव्हा ते आकाशातील ताऱ्यांच्या आणि चंद्राच्या प्रकाशातून समुद्राकडे वाटचाल करू लागतात, आपली दिशा ठरवून समुद्राकडे वाटचाल करू लागतात. परंतु आता किनाऱ्यावरही होत असलेल्या दिव्यांच्या, आपण सजावटीसाठी केलेल्या दिव्यांमुळे म्हणू किंवा बरेचसे किनाऱ्या लगतच हॉटेल असतात, त्यातून येणाऱ्या दिव्यातून म्हणू, आपण पुन्हा इथेही प्रकाश प्रदूषण करत आहोत. आपण इथे रात्रीचा कृत्रिम प्रकाशही बऱ्याच प्रमाणात करत आहोत. याचा परिणाम काय होतो, ती पिल्लं समुद्राच्या दिशेने जाण्याऐवजी उलट्या दिशेने चालू लागतात. अशा वेळेला ती बऱ्याचदा रस्त्यावर येतात आणि अशा वेळी रस्त्यावरील वाहनांच्या
वाहनांच्या अपघातात मारली जातात, किंवा मग ही पिल्ले उलट्या दिशेने चालू लागतात, ती त्यांची दिशाभूल होते आणि अशा वेळेला वाळूवर चालण्याने, दमल्याने किंवा वाळूवरती पडलेल्या पुन्हा वाळूच्या उष्णतेने ते मरण पावतात. समुद्री कासवाची संख्या, ह्या समुद्री कासवाच्या बऱ्याच प्रजाती आता हल्ली नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तर ह्या समुद्री कासवाच्या संवर्धनासाठी काही संस्था समुद्री किनारी काम देखील करत आहेत. यानंतर आहे बेडूक. बेडूक किंवा टोड सारखे बरेच असे उभयचर प्राणी आहेत. बरेच निशाचर उभयचर प्राणी आहेत, ज्यांचे रात्रीचे ओरडणे हे त्यांच्या एक प्रजननाच्या विधीचा प्रकार असतो. हे त्यांचा एक प्रजननाचा संकेत देण्याचा प्रकार असतो, त्यांचे रात्रीचे ओरडणे म्हणजे. परंतु पुन्हा आपण केलेल्या कृत्रिम प्रकाशामुळे, आपण केलेल्या प्रकाश प्रदूषणामुळे ह्या बेडूक असेल किंवा टोड सारखे काही प्राणी असतील, यांच्या प्रजननात अडथळा निर्माण होतो, ज्यांच्यामुळे त्यांची ही संख्या कमी होऊ लागते. पुढे आहेत प्रवाळ, ज्याला आपण कोरल असे म्हणतो. ऑस्ट्रेलियामध्ये क्वीन्सलँड ह्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात कोरल म्हणजेच प्रवाळ आपल्याला आढळून आलेले दिसतात. हे ग्रेट बॅरियर रीफ ह्या जगातील सर्वात मोठी प्रवाळ भित्ती प्रणाली असलेले ठिकाण आहे. ह्यामध्ये एकूण 130 पेक्षा जास्त विविध प्रजाती आपल्याला सापडतात आणि ह्या प्रजाती चंद्रप्रकाशात आपली नवीन जीवसृष्टी निर्माण करतात. परंतु शहरी भागात होत असलेल्या अतिप्रकाश वापरामुळे, शहरी भागात होत असलेल्या प्रकाश प्रदूषणामुळे चंद्राच्या कला काही अंशी आपण झाकून टाकत आहोत, झाकल्या जात आहेत किंवा झाकल्या जाऊ शकतात. त्यामुळे ह्या प्रवाळांच्या जैविक घड्याळावरतीही विस्कळीत असे परिणाम होत असताना आपल्याला दिसून येतात. यापुढे बरेचसे असे पक्षी आहेत जे स्थलांतरित पक्षी आहेत आणि निशाचार पक्षी आहेत. तर ह्या पक्ष्यांमध्ये बदक आहे, सँड पायपर आहे, हंस आहे किंवा वॅबलर आहे, यांसारखे निशाचार स्थलांतरित करणारे जे पक्षी आहेत, हे पक्षी बऱ्याच वेळेला त्यांच्या प्रवासात असताना प्रकाश प्रदूषणामुळे लाखोंच्या संख्येने मृत्यू मुखी पडत आहेत किंवा मग ते भक्षकांचा त्यांच्यावरती हल्ला होत आहेत. अशा प्रकारे जीवसृष्टीवरती किंवा निसर्गात असणाऱ्या बऱ्याच विविध सजीवांवरती काही घातक परिणाम आपल्याला प्रकाश प्रदूषणाचे दिसून येत आहे. असे असताना देखील काही प्रकल्प असे आहेत ज्याला कृत्रिम सूर्यप्रकाश प्रकल्प असे म्हणतात. ह्यामध्ये 2 प्रकारे हे प्रकल्प केले जात आहेत. यातील पहिला आहे अणुसंमेलन, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणू न्यूक्लिअर फ्युजन, ज्यामध्ये सूर्यासारखी ऊर्जा निर्माण करणे. या अणुसंमेलनाद्वारे सूर्यासारखी ऊर्जा निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तर यातील काही प्रकल्प मी सांगते, जे की चीनचा ईस्ट विक्रम, ज्यामध्ये 10 कोटी अंश सेल्सिअस तापमानावरती सुमारे 18 मिनिटे प्लाझ्मा टिकून ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. यानंतर दुसरा प्रकल्प आहे दक्षिण कोरिया, के स्टार ज्याला आपण म्हणतो. यामध्ये काही शास्त्रज्ञांनी 30 सेकंदासाठी 10 कोटी अंश सेल्सिअस तापमान स्थिर ठेवले. यानंतर पुढचा प्रकल्प आहे पुढील पिढीचा बेस्ट रिॲक्टर. चीनमध्ये सध्या बेस्ट या नावाने, या प्रकल्पाचं नाव आहे बेस्ट या नावाने, म्हणजेच बर्निंग प्लाझ्मा एक्सपेरिमेंटल सुपर कंडक्टिंग टोकोमाक हे बांधत आहे. यामध्ये 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची त्यांची अपेक्षा आहे. हाही एक अणुसंमेलन प्रकल्प आहे, ज्यामधून ते वीज निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. यानंतर पुढचा प्रकल्प आहे अमेरिकेचा इन्फिनिटी 1 ह्या प्रकल्पामध्ये टाईप 1 एनर्जी या स्टार्टअप कंपनीने 2026च्या सुरुवातीला फ्युजन करून, म्हणजेच अणुसंमेलन करून वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत आणि याचा परवाना त्यांनी
दाखल केला आहे 2026च्या सुरुवातीला. तर हे असे काही प्रकल्प आहेत जे सूर्यप्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर आहे कक्षीय प्रतिपादन. कक्षीय प्रतिपन म्हणजेच इंग्रजीमध्ये ज्याला आपण म्हणू ऑर्बिटल इल्युमिनेशन, ज्यामध्ये रात्रीच्या वेळी सूर्यप्रकाश परावर्तित करण्याचे प्रयत्न होणार आहेत. खरं तर रात्रीच्या वेळी रात्र आणि अंधार रात्री अंधार असणे अपेक्षित आहे. रात्र त्यासाठीच असते, परंतु रात्रीच्या वेळी ही प्रत्यक्ष वीज निर्मिती करणे, प्रत्यक्ष सूर्यप्रकाश परावर्तित करण्याचे प्रयत्न हे या प्रकल्पातून करत आहेत. ह्या प्रकल्पाचं नाव आहे रिफ्लेक्ट ऑर्बिटल. कॅलिफोर्नियातील एक स्टार्टअप कंपनीने 2028 ते 2030 पर्यंत मागणीनुसार सूर्यप्रकाश विकण्यासाठी थेट अंतराळात आरशांचा समूह प्रक्षेपित करण्याची योजना आखली पाहिजे. यामधून ते कृत्रिमरित्या सूर्यप्रकाश परावर्तित करणार आहेत आणि तो मागणीनुसार विकलाही जाणार आहे. तर हा प्रकल्प 2028 ते 30 पर्यंत पूर्ण करण्याचा त्यांचा निश्चय आहे. ह्याची बातमी बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये आली असेल. शेजारीच असलेल्या प्रतिमेत आपल्याला ही बातमी लोकसत्ताच्या वृत्तपत्रात आलेली दिसत आहे. तर बऱ्याचशा 2026 मध्येच एप्रिल महिन्याच्या आसपास ही बातमी आली होती. तर असे प्रकाश प्रदूषणाचे अशा प्रकारे दुष्परिणाम होत असताना, आपल्याला दिसत असतानाही अशा प्रकारच्या काही प्रकल्पांची कामे चालू आहेत आणि त्यांचे काही निश्चय आहेत की कशा प्रकारे कृत्रिम प्रकाश आपल्याला घडवता येईल, कशा प्रकारे रात्रीच्या वेळी सूर्यप्रकाश आपल्याला परावर्तित करता येईल. तर हे प्रकल्प चालू आहेत, परंतु हे प्रकल्प होत असताना किंवा झाल्यानंतर पुन्हा त्या प्रकल्पाचा सजीवांवरती, जीवसृष्टींवरती किंवा मानवावरती कशा प्रकारे चांगले वाईट परिणाम होतील हे पुन्हा हे अभ्यासण्याची महत्वाची गोष्ट आहे असे मला वाटतंय. यानंतर प्रकाश प्रदूषण तर वेगवेगळ्या प्रकारे होत आहे आणि त्याचे मानवावरती किंवा सर्व जैवविविधतेवरती बऱ्याच प्रकारे काही दुष्परिणाम होत असताना आपल्याला दिसतात. परंतु ह्या प्रकाश प्रदूषणाला आपण आळा कसा घालू शकतो किंवा आपले कर्तव्य काय आहे हे पण आपण समजून घेणे महत्वाचे आहे. तर यासाठी 5 तत्वे आहेत. जबाबदार बाह्य प्रकाश व्यवस्थेची 5 तत्वे असे आपण ह्याला म्हणू. म्हणजेच जो आपण बाह्य प्रकाश स्वतःच्या गरजेनुसार, स्वतःच्या गरजेसाठी निर्माण करत आहोत किंवा वापरत आहोत अति प्रमाणात, तर ह्याची व्यवस्था कशी केली पाहिजे, ह्याच्यावरती नियंत्रण कसे असले पाहिजे आपले, यासाठी काही 5 तत्वे आहेत. तर सर्वात पहिलं तत्व आहे की उपयुक्तता. आपण जो प्रकाश वापरत आहोत त्याची उपयुक्तता काय आहे, त्याचा कुठे आपल्याला गरज आहे किंवा आपल्या गरजेचा जे उद्देश आहे ते आपल्याला स्पष्ट असणे गरजेचे आहे. आणि याचबरोबर आपल्या अनावश्यक प्रकाशाचा परिणाम इतर सजीवांवरती होऊ शकतो याची जाणीव आपल्याला असणे गरजेचे आहे. त्यानंतर लक्षित प्रकाश म्हणजेच टार्गेटेड लाईट. आता इथे आपण म्हणू की जिथे प्रकाश गरजेचा नाहीये तिथे प्रकाश पाडण्याची किंवा तिथे प्रकाश जाण्याची काहीच आवश्यकता नाही. त्यामुळे आपण आपल्या प्रकाशाची जागा ठरवली पाहिजे. कुठे आपल्याला आवश्यक असा प्रकाश हवा आहे तिथपर्यंतच आपण तो प्रकाश पाडला गेला पाहिजे. यासाठी आपण काय करू शकतो, तर आपल्या वापरात आपल्या प्रकाशाच्या दिव्याला योग्य आवरण असणे, योग्य आच्छादन असणे गरजेचे आहे, ज्याला आपण शेडिंग असे म्हणू. तर योग्य आवरण असणे त्याला गरजेचं आहे, जे की फक्त आपल्याला योग्य ठिकाणी प्रकाश देईल आणि हा प्रकाश आकाशाकडे पुन्हा परावर्तित नाही होणार किंवा थेट आकाशाकडे फेकला जाणार नाही. त्यानंतर कमी पातळीचा प्रकाश वापरणे गरजेचे आहे. म्हणजेच काय, तर आपल्या वापरणाऱ्या दिव्यातून किती प्रखरतेने प्रकाश येतोय, आपल्या दिव्यातून येणारा प्रकाश किती तीव्रतेने येतोय हे आपल्याला नियंत्रित करता आले पाहिजे. तर आपल्या दिव्यातून येणारा प्रकाश हा कमी पातळीचा असावा, त्याची प्रखरता
कमी असावी, तर अशा पद्धतीचा दिवा आपल्याला वापरला पाहिजे. यानंतर नियंत्रित प्रकाश. ह्या प्रकाशाच्या दिव्यांवरती आपले नियंत्रण असले पाहिजेच. त्यासाठी आपल्याला टायमर किंवा मोशन डिटेक्टर असलेले दिवे वापरले पाहिजेत, जेणेकरून हे दिवे हालचाल जाणवणारे सेन्सर असल्यामुळे आपण ज्या वेळी तिथे जाऊ किंवा आपल्याला ज्यावेळी त्या प्रकाशाची गरज असेल त्यावेळीच आपण तो प्रकाश वापरू शकतो. इतर वेळेला तो दिवा बंद असेल आणि यामधून वीज निर्मिती होईल आणि पैशाचाही अपव्यय आपण टाळू शकतो. यानंतर 5वे तत्व आहे उबदार रंग. उबदार रंग म्हणजे आपण जो दिवा वापरतोय त्यातून येणारा प्रकाश बऱ्याचदा प्रखर पांढरा असतो, जो थेट आपल्या डोळ्यात जाऊ शकतो किंवा त्यामध्ये आपण सुरुवातीलाच पाहिलं त्याप्रमाणे युव्ही लाईटचे प्रमाण जास्त असते. तर अशा वेळी आपण काय करणार आहोत, तर उबदार रंग असणाऱ्या प्रकाशाच्या दिव्यांचा वापर करणार आहोत, ज्यामध्ये शक्यतो निळ्या आणि जांभळ्या रंगाचा प्रकाश कमीत कमीत आपण वापरणार आहोत. ह्याऐवजी लाल किंवा मंद लाल किंवा अंबर रंगाचा म्हणजेच पिवळसर रंग असलेला दिवा आपण वापरू शकणार आहोत. ह्या 5 तत्वांनी आपण आपल्या भोवती होणारे प्रकाश प्रदूषण आटोक्यात आणू शकतो. आपण प्रकाश प्रदूषणापासून आपला बचाव करू शकतो असे मी म्हणते. पुढे दिवा खरेदी करताना आपल्याला नेमका कोणत्या पद्धतीचा दिवा खरेदी करायचा हे आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे. तर आपला जो दिवा आपण वापरत आहोत तर त्या प्रकाशाची श्रेणी आपल्याला योग्य प्रकारे निवडली पाहिजे. तर ह्या प्रकाशाची श्रेणी 3000 केल्विन पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण पाहिलं तसं प्रकाशाचा रंग हा पिवळसर किंवा मंद लाल असायला हवा, निळा किंवा प्रखर पांढरा नसावा. यानंतर शक्य असल्यास डार्क स्काय अप्रूव्ड असे चिन्ह असलेला हा दिवा असावा. डार्क स्काय अप्रूव्ड म्हणजे डार्क स्काय इंटरनॅशनल ही एक जागतिक स्तरावर काम करणारी संस्था आहे, जी की प्रकाश नियंत्रणासाठी काम करते. ह्या संस्थेद्वारे अप्रूव्ड असलेला चिन्ह ह्या दिव्यावरती असेल तर तो दिवा आपण खरेदी करणं आपल्या जास्त फायद्याचं असेल. त्यानंतर घराबाहेर किंवा बागेत आपण जे दिवे लावत आहोत, आपण बागेत प्रकाशासाठी जे दिवे वापरत आहोत ते 400 ते 800 ल्युमेन्स पेक्षा म्हणजेच 40 ते 60 वॅटच्या साध्या बल्ब इतका त्याचा प्रकाश असतो, तर तितकाच प्रकाश पुरेसा आहे. अशा पद्धतीने प्रकाश वापरण्यासाठी आपण दिव्यांची खरेदी करतानाच ह्या काही गोष्टी लक्षात घेतल्या तर आपण प्रकाश प्रदूषण नक्कीच कमी करू शकतो. तर हे प्रकाश प्रदूषण आपण मोजू कशा पद्धतीने शकतो, हे मोजण्यासाठी काही उपकरण आहे का? तर स्काय क्वालिटी मीटर हे एक असे उपकरण आहे. हे एक लहान हँडहेल्ड उपकरण आहे, जे की आपण हातात धरून प्रकाशाच्या दिशेने किंवा आकाशाच्या दिशेने असे धरल्यास ते आपल्याला आपल्या परिसरातील आपल्या भागातील प्रकाश प्रदूषणाची पातळी किती आहे हे मोजून सांगू शकते. यामध्ये आपल्याला हे काही रीडिंग्स देतात, ते मॅग्निट्यूड पर स्क्वेअर आर्क सेकंड मध्ये असतात. तर त्याप्रमाणे आपण काही खगोलशास्त्रज्ञ ह्या उपकरणाचा वापर करून ताऱ्यांचा अभ्यास कोणत्या ठिकाणी करायचा किंवा तारे कोणत्या ठिकाणी स्पष्ट दिसतील ही जागा ठरवतात. तर हे उपकरण आहे ज्याद्वारे आपण प्रकाश प्रदूषण मोजू शकतो. त्यानंतर काही असे ऍप्लिकेशन्स आहेत जे आपण थेट आपल्या मोबाईलमध्ये घेऊ शकतो किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये घेऊ शकतो, ज्यामुळे आपण प्रकाश प्रदूषण कमी करू शकतो आणि प्रकाश प्रदूषणापासून आपला बचाव करू शकतो. तर डार्क स्काय मीटर ॲप हे एक जे ॲप आहे ते आपण ज्यांच्याकडे आयफोन असेल त्यांच्या फोनमध्ये हा ॲप डाउनलोड केला जाऊ शकतो. हा ॲप देखील डार्क स्काय मीटर सारखा काम करतो. ह्यामध्ये कॅमेराच्या सेन्सरद्वारेच जे काही आकाशातील प्रकाश प्रदूषण आहे
त्याची आपल्याला पातळी मोजता येऊ शकते. त्यानंतर लॉस ऑफ द नाईट ॲप, हा देखील ॲप आपण कोणत्याही अँड्रॉइड मोबाईल किंवा आयफोनमध्ये घेऊ शकतो. हा देखील आपल्याला प्रकाश प्रदूषणाची पातळी मोजण्यास मदत करतो. ह्या ॲपनुसार आपण आकाशात असणाऱ्या ताऱ्यांची संख्या लक्षात घेऊन हा ॲप आपल्याला आपल्या परिसरात असलेल्या प्रकाश प्रदूषणाचे प्रमाण कमी आहे, जास्त आहे किंवा काय मोजमाप आहे त्याचे, हे आपल्याला त्याची माहिती देतो. त्यानंतर हे दोन्ही ॲप जे आहेत, जे आपल्याला योग्य रीडिंग देतात, योग्य मोजमाप देतात, हे दोन्ही ॲप आहेत. ते जर आपण वापरले, त्याचा आपण वापर केला, तर ह्यातून येणारा जो डाटा आहे, आपण जो वापरतोय त्यातून येणारा जो डाटा आहे, तो थेट शास्त्रज्ञांपर्यंत जातो आणि ते आपल्या अभ्यासासाठी त्याचा उपयोग करू शकतात. यासाठी हे दोन्ही ॲप सिटिझन सायन्स प्रकल्पाचा भाग आहेत. त्यानंतर ट्विलाइट ट्विलाइट नावाचा ॲप आहे, जो की आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये किंवा टॅबलेटमध्ये घेऊ शकतो. ह्यामुळे आपण काय करू शकतो, तर आपला स्मार्टफोन वापरताना किंवा आपला टॅब वापरताना त्या स्क्रीनवर असणारा प्रखर प्रकाश आहे, तो कमी करू शकतो. ह्या ॲपमुळे आपल्या सभोवताली असणाऱ्या प्रकाशानुसार हा ॲप आपल्या स्क्रीनवरचा रंग बदलतो. आपल्या स्क्रीनवरती एक मंद लालसर असा प्रकाश येऊ लागतो, ज्यामुळे आपल्या डोळ्यांना येणारा ताण हा कमी होतो. यानंतर एफ लक्स या नावाचा ॲप आहे, जो ॲप आपण कम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्येही वापरू शकतो. हाही ॲप आपल्याला आपण काम करत असताना, लॅपटॉपवर काम करत असताना किंवा कम्प्युटरवर काम करत असताना आपल्या भोवती जो प्रकाश आहे, म्हणजेच रात्रीच्या वेळी जर आपण काम करत असू, तर स्क्रीनवर तो मेणबत्तीसारखा मंद लालसर असा उबदार रंग आणतो, ज्याच्यामुळे आपल्या रात्री आपण ह्या उपकरणाचा वापर करत असताना डोळ्यांना ताण येत नाही आणि दिवसा हा सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ लख्ख असा प्रकाश स्क्रीनवर आणतो, ज्यामुळे आपल्यावर स्क्रीन टाइम जे सध्याच्या आपल्या बदललेल्या जीवनचक्रात जे स्क्रीन टाइम आपलं वाढत आहे, आपले बरीच कामं त्या स्क्रीनवर अवलंबून असतात. तर ह्या काही ॲप्सची मदत घेऊन आपण प्रकाश प्रदूषण हे मोजूही शकतो, त्याचबरोबर प्रकाश प्रदूषणापासून आपण आपला बचावही करू शकतो. तर प्रकाश प्रदूषणाचा आजचे हे सत्र घेण्यासाठी किंवा ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी काही संदर्भ वापरले होते. त्यामधील डार्क स्काय इंटरनॅशनल ही एक जागतिक स्तरावरची प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी काम करणारी संस्था आहे. तर ह्या संस्थेच्या संकेतस्थळावरून काही माहिती मी मिळवली होती आणि यानंतर आपल्याच विज्ञानम जनहिताय ह्या कार्यक्रमातील डॉक्टर माधवी ठाकूर देसाई यांच्या प्रकाश प्रदूषण ह्या विषयावरची मुलाखत होती. या मुलाखतीतून काही माहिती मी मिळवली होती. हा कार्यक्रम दूरदर्शन सह्याद्रीवर प्रक्षेपित होतो. तर हे काही संदर्भ आहेत जे मी आजच्या सत्रासाठी वापरले होते. आणि आजचा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी अटेंड केलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.